नमस्कार. आज आपल्याला फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्टचे टाइप्स याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे विथ एक्झाम्पल. थोडंसं समजून घ्यायचं आहे की कसं वर्कआउट होतं. कारण की कॉन्टेक्स्ट ही जी कन्सेप्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला प्रॉपर डेक्सचं अंडरस्टँडिंग आहे का नाही, त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच वेळा हे फिल्टर कॉन्टेक्स्टचे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे आणि जेव्हा तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करतात, त्यावेळेस बऱ्याच वेळा असे फिल्टर कॉन्टेक्स्ट किंवा रो कॉन्टेक्स्टचं काम पडतं, की आपल्याला अम, हे ह्या कन्सेप्ट्स आहेत त्या यूज कराव्या लागतात आणि त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. चांगले अंडरस्टँडिंग करून घ्या. मी काही डॉक्युमेंट्स काल पाठवले होते, म्हणजे लिंक पाठवली होती एक. त्यात पण थोडंसं एक्सप्लेनेशन आहे. ते पण तुम्ही थोडं स्टडी करा. ह्या गोष्टी लगेच समजायला जरी थोड्या किचकट वाटत असल्या तरी 2-3 वेळा जर कव्हर केल्या म्हणजे बघितल्या तर होतात व्यवस्थित. तर आणि विथ एक्झाम्पल केल्या तर समजतात आणि जेव्हा तुम्ही कुठे एक्सप्लेन करणार ह्या कन्सेप्ट रो कॉन्टेक्स्ट काय आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट काय आहे, कुठे पण इंटरव्ह्यूला जरी गेले तुम्ही, तर सर्वात प्रथम तुम्ही लक्षात राहू द्यायचं की हे असे काही क्वेश्चन्स आले की त्याला एक सपोर्टिंग आन्सर पाहिजे तुमचं विथ एक्झाम्पल. म्हणजे जे पुस्तकात दिलेलं आहे किंवा डेफिनेशन जी असते तेवढंच वाक्य न बोलता तुम्ही फिल्टर कॉन्टेक्स्ट कुठे यूज केलं आहे का? म्हणजे बेसिकली एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कसा यूज केला फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट याचं एक्झाम्पल तुम्हाला देता आलं पाहिजे. जर ते दिलं तर ते मग जास्त इफेक्टिव्ह वाटतं आणि त्याने असं समजतं की म्हणजे ह्या माणसाला की बेसिकली ही कन्सेप्ट एकदम व्यवस्थित क्लिअर आहे. अदरवाईज काय होतं ना, की फक्त आपण ज्या कन्सेप्ट्स जे बुकमध्ये दिलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचं ऑफिशियल डेफिनेशन्स असतात, तेवढंच जर बोललो, तर मग त्यात काही एवढं असं इम्पोर्टन्स वाटत नाही. त्यामुळे आपण जे काही एक्सप्लेन करणार आहे, ते व्यवस्थित करायचं आहे. त्यासाठी फिल्टर कॉन्टेक्स्ट आणि रो कॉन्टेक्स्ट ह्या कन्सेप्ट समजून घ्या. आता मी काल कॉन्टेक्स्ट सांगितला होता, की कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, की बेसिकली इट्स अ रेफरन्स पॉइंट फॉर परफॉर्मिंग सम डिफरंट कॅल्क्युलेशन्स इन पॉवर BI कंपोनंट्स. मग आता ते डायनॅमिक एनालिसिससाठी हेल्प करतं. आता डायनॅमिक एनालिसिस म्हणजे काय, की डायनॅमिक आता हा शब्द एक आहे, तो म्हणजे काय, की आपलं चेंज होत असतं. म्हणजे जसं मी तुम्हाला इथं पॉवर BI मध्ये सांगितलं होतं, की काही कॉन्टेक्स्ट असतात, की इथे पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन्स आपण करतोय. म्हणजे ॲव्हरेज काढलं आपण, काही टोटल सम वगैरे केलं, तर परंतु ते चेंज होत असतं डिपेंडिंग अपॉन द अदर डायमेन्शन कॉलम्स किंवा अदर कॉलम्सने चेंज होतात किंवा एखादा स्लायसर वगैरे ॲड केला. सपोज आता मी इथे स्लायसर ॲड करतोय. तर मी इथे कुठेतरी काहीतरी सिलेक्ट केलं, तर हे बाकीचे कॅल्क्युलेशन्स अफेक्ट होतात. म्हणजे हे जे आहे ते एक प्रकारचं कॉन्टेक्स्ट आहे, की कॉन्टेक्स्ट काय करतं, कॉन्टेक्स्ट म्हणजे रेफरन्स आहे, संदर्भ आहे. प्रत्येक कॅल्क्युलेशनला काहीतरी संदर्भ आहे. मग त्या संदर्भानुसार याचं कॅल्क्युलेशन्स चेंज होत असतात. हे पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट आहे आणि हे कॉन्टेक्स्टमध्ये मग बऱ्याच वेळा आपल्याला 2-3 गोष्टी आहे, की त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. मग त्याच्यात 3 प्रकार आहे. 3 प्रकार कोणते? तर रो कॉन्टेक्स्ट, क्वेरी कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट. आता रो कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, की रो कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, की इट्स रेफर्ड ॲज अ करंट रो. इफ यू हॅव क्रिएटेड अ कॉलम, calculated column, the row context consists of the values in each individual row and values in a column that are related to current row. म्हणजे रो वाईज कॅल्क्युलेशन जिथे होतं ना, ते रो कॉन्टेक्स्ट असतात. क्वेरी कॉन्टेक्स्ट काय असतात ना, पर्टिक्युलर सबसेट असतो डेटा. तो आपण आता बघू एक्झाम्पल कसे असतात ते. आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट असतो ना, हा जरा इफेक्टिव्ह आहे. जेव्हा आपण कोणतेही कॅल्क्युलेशन्स करतो, त्याच्यात आपल्याला पर्टिक्युलर गोष्टी फिल्टर आउट करायच्या असेल तर त्यावेळेस यूज केले जातात. आता हे एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करूया. तर रो कॉन्टेक्स्टने काय होतं, की आता आपण जे इथे रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला होता बघा. त्या रेव्हेन्यूमध्ये आपण इथे कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट केला होता. म्हणजे ह्या टेबलमध्ये तो आपण इथे डेटा मॉडेलमध्ये क्रिएट केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही इथे गेले, तर रो कॉन्टेक्स्ट क्रिएट करण्यासाठी आपण या सेल्स टेबलमध्ये इथे गेल्यानंतर आपण एक कॉलम क्रिएट केला. आता हा कॉलम ऑलरेडी या टेबलमध्ये नव्हता. हा कॉलम आपण सेपरेट क्रिएट केलेला आहे आणि तो कोणत्या बेसिसवरती केलेला आहे, तर आपण एक फॉर्म्युला वापरला होता, सेलची क्वांटिटी इंटू रिलेटेड. तर फिल्टर कॉन्टेक्स्टबद्दल बोलत होतो मी आणि त्यात आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहे रो कॉन्टेक्स्ट ही कन्सेप्ट जी आहे ती इथं बघणं गरजेचं आहे, की आपण जे सांगितलं होतं, की मी तुम्हाला सांगितलं, की आपण हा एक कॉलम क्रिएट केला होता. आता याचं जे कॅल्क्युलेशन्स होतं, की सेल्स क्वांटिटी इंटू रिलेटेड प्राइस, रिलेटेड हे फंक्शन यूज करून प्रॉडक्ट प्राइस ही जी गोष्ट आहे, की हा एक कॉलम आहे
आणि याची क्वांटिटी या दोन्हींचं कॅल्क्युलेशन्स होऊन इथं जे रिझल्ट येतोय तो ॲज अ रेव्हेन्यू म्हणून इथे स्टोअर होतोय. तर किंवा कॅल्क्युलेट होतंय. तर हे जे आहे रो बाय रो जे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म होतोय आणि त्याचा रिझल्ट इथे डिस्प्ले होतोय. दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज अ रो कॉन्टेक्स्ट. म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल व्हॉट इज अ रो कॉन्टेक्स्ट, तर तुम्ही असं म्हणू शकता की द कॅल्क्युलेशन्स व्हिच इज परफॉर्म ऑन रोज रो बाय रो दॅट इज कॉल्ड ॲज अ रो कॉन्टेक्स्ट. आणि तुम्हाला असं विचारलं की व्हॉट इज द नीड ऑफ दिस रो कॉन्टेक्स्ट, तर बेसिकली तुम्हाला सांगता आलं पाहिजे की वी नीड कॅल्क्युलेटेड कॉलम्स, की जिथे आपल्याला एक्झिस्टिंग कॉलम्स जे असतात त्यांच्यामध्ये सर्व कॅल्क्युलेशन्स नसतात. मग त्यावेळेस तुम्हाला असं काही एक्झाम्पल सांगता आलं पाहिजे की रेव्हेन्यू जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला क्वांटिटी इंटू प्राईसचं जे कॅल्क्युलेशन आहे ते करता येण्यासाठी आपण हे रो वाईज करतो इथं. आता हे रो वाईज कॅल्क्युलेशन इथं कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये करतो आणि सेम फंक्शनॅलिटी आपण मेजरमध्ये पण क्रिएट केलेली आहे. जी मेजरमध्ये पण आपण एक सम एक्स फंक्शन यूज केलेलं आहे. हे लक्षात घ्या की सम एक्स पण काय करतं की रो वाईज हे प्राईस आणि इंटू क्वांटिटी याचं कॅल्क्युलेशन करतं, जे मल्टिप्लिकेशन आहे या सेल्स टेबलमध्ये. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मग तुम्ही म्हणशाल की रो कॉन्टेक्स्ट फक्त कॅल्क्युलेटेड कॉलम्समध्ये आहेत का, की मेजरमध्ये पण आहे. तर कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये तर आहेच रो कॉन्टेक्स्ट, पण मेजरमध्ये पण आहे. परंतु मेजरमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे की फक्त जे सम एक्स एक्सवाले जे फंक्शन्स आहे ना, म्हणजे ॲव्हरेज एक्स, काउंट एक्स अशा टाईपचे जे फंक्शन आहे त्याच्यातच रो कॉन्टेक्स्ट होतं. कारण की काय ना, हे एक्सवाले जे फंक्शन्स आहेत तेच फक्त इटरेट करत असतात रो वाईज. ते नॉर्मल जे सम फंक्शन आहे ना, ते इटरेट करत नाही. ते फक्त टोटल काढतं आणि ते म्हणजे तुम्हाला ते नॉर्मल सम फंक्शन काय करेल का फक्त टोटल जी एखादा कॉलम आहे ह्या सेल्समध्ये, तर याचं टोटल काढेल. परंतु तो रो वाईज कॅल्क्युलेट करणार नाही सम फंक्शन. तर सम एक्स जे फंक्शन आहे ते बरोबर याचं कॅल्क्युलेट करून मग सम करेल. तर त्यासाठी आपल्याला सांगता आलं पाहिजे की आपण मेजर पण क्रिएट करू शकतो आणि कॅल्क्युलेटेड कॉलम पण क्रिएट करू शकतो. प्राईस आणि क्वांटिटी असं एखादं एक्झाम्पल देऊन. तर हे झालं रो कॉन्टेक्स्ट. आता दुसरा जो प्रकार आहे, जो आहे तो आपला क्वेरी कॉन्टेक्स्ट. आता क्वेरी कॉन्टेक्स्टमध्ये काय होतं, की क्वेरी कॉन्टेक्स्टमध्ये नॉर्मल आपलं एखादं सम फंक्शन वगैरे आहे, ते आपण यूज करतो आणि कुठेतरी आपण एखाद्या चार्टमध्ये प्लेस केलं, तर त्याच्या अगेन्स्ट जे फिल्टर असेल किंवा त्याच्या अगेन्स्ट जो कॉलम असेल, त्याला रेफर करून त्याचं कॅल्क्युलेशन होतंय. म्हणजे की सपोज लेट्स से हा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्टच्या बरोबर त्याचं जे काही प्रॉडक्टचं जे पर्टिक्युलर रेव्हेन्यू असेल ते इथं होईल. किंवा सिटी आहे लेट्स से सिटीचं रिलेटेड जे रेव्हेन्यू असेल ते इथे असेल. तर अशा पद्धतीने हे रेव्हेन्यू कॅल्क्युलेट होतात. हे नॉर्मल सम फंक्शन असतात की जे क्वेरी कॉन्टेक्स्ट म्हणजे पूर्ण क्वेरीचा डेटा आहे तो ॲग्रीगेट करण्याचं काम करतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे फिल्टर कॉन्टेक्स्ट हा महत्त्वाचा आहे. आता फिल्टर कॉन्टेक्स्टमध्ये काय होतं ना, की एक कॅल्क्युलेट फंक्शन असतं एक. आता हे कॅल्क्युलेट काय असतं ते आता आपण बघणारच आहोत त्याच्यानंतर, की कॅल्क्युलेट कसं यूज करतात. तर कॅल्क्युलेट मध्ये आपण एखादा रेव्हेन्यू मेजर म्हणजे काय, की आपला जो इथं आपण याच्यात यूज केलेला हा सम जो फंक्शन यूज केलेला आहे रेव्हेन्यू मेजर, त्याला घेऊन आपण पर्टिक्युलर सिटीचा फिल्टर कॅल्क्युलेट करू शकतो. आता तो कसा करतात, आता हा रेव्हेन्यू आहे आपला. हा या रेव्हेन्यूमध्ये पण काहीतरी ॲडिशनल फिल्टर आपण लावू शकतो. म्हणजे हा आपल्याला आलेला आहे जे, परंतु आता इथं बघा, हा रेव्हेन्यू मेजर घेतलाय तर कॅल्क्युलेट केलेला आहे आणि हा रेव्हेन्यू मेजर इथं घेतलेला आहे आणि याच्यात लोकेशन म्हणजे पर्टिक्युलर सिटीचा एक फिल्टर आपण चेंज करू शकतो. म्हणजे आता काय झालं, की याचा जो रिझल्ट येणार आहे रेव्हेन्यू मेजर, तो हा काय आहे पर्टिक्युलर सिटीचाच रेव्हेन्यू डिस्प्ले होणार आहे. म्हणजे जर मी तुम्हाला हा इथं कुठेतरी डिस्प्ले केला, हा जो मेजर आहे, तर तो काय देणार आहे पर्टिक्युलर मियामी सिटीचा जो रिझल्ट आहे तोच देणार आहे आणि त्याच्यात आता याच्यात हे फिल्टर लावलेले आहे त्याच्यामुळं हा इथं चेंज झालेला होता, 0 दाखवत होता. परंतु जर आपण इकडे कुठेही फिल्टर आउट केला, तरी पण त्या पर्टिक्युलर याच्यात आपल्याला हा मियामी सिटीचा जो आहे, आता काहींना नसेल तर तिथं ब्लँक दाखवणार आहे. परंतु हा फिल्टर आहे तो पर्टिक्युलर लागलेला आहे त्या कॅल्क्युलेट फंक्शनसाठी. मग याच्यात आपण मल्टिपल कॉलमचं फिल्टर पण इथं देऊ शकतो. म्हणजे अजून एखादा फिल्टर द्यायचा असेल तर. आता याची गरज कुठे पडते? तर बऱ्याच वेळा आपल्याला डॅशबोर्डवरती
पर्टिक्युलर पर्टिक्युलर एखाद्या कंडिशनवरती आपल्याला डेटा फिल्टर आउट करून डिस्प्ले करायचा असतो. मग काही के-पी-आय असतील. के-पी-आयमध्ये आपल्याला पर्टिक्युलर एखादा सिटीचाच डेटा डिस्प्ले करायचा आहे, एखाद्या इयरचाच डेटा डिस्प्ले करायचा आहे. तर त्यावेळेस आपल्याला असे फिल्टर्स लागतात. तर ही एक कन्सेप्ट आहे. रो कॉन्टेक्स्ट, फिल्टर कॉन्टेक्स्ट आणि क्वेरी कॉन्टेक्स्ट. बेसिकली क्वेरी कॉन्टेक्स्ट कोणी तुम्हाला जास्त विचारणार नाही. क्वेरी कॉन्टेक्स्ट फक्त आता जे आपण करतोय, आता इथं जे याच्यावरती केलेलं आहे आपण, की काही सिलेक्ट केलं तर बाकीचे त्याच्या अगेन्स्ट जे काय आहे ते कॅल्क्युलेट होऊन येतात. परंतु फिल्टर कॉन्टेक्स्ट महत्त्वाचं आहे. फिल्टर म्हणजे लक्षात असू द्या. फिल्टर म्हणजे काय, की एक तर आपण डेटा फिल्टर करतो. डेटा आपण काहीतरी रिस्ट्रिक्ट करतोय. त्यामुळे हा फिल्टर कॉन्टेक्स्ट महत्त्वाचा आहे आणि तो आपण जनरली कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये यूज करतो. आता हा कॅल्क्युलेटमध्ये आपण इथं बरेचसे काही हे जे आहे ह्या कॅल्क्युलेटरमध्ये इथे आपण बरेचसे सम फंक्शन यूज करू शकतो, एव्हरेज फंक्शन यूज करू शकतो आणि असे बरेचसे जेवढे काही फंक्शन आहे, इथं काही कॅल्क्युलेशन लिहू शकतो. इथं जे फिल्टर आहे त्याचा एक फिल्टर कंडिशन देऊ शकतो किंवा मल्टिपल फिल्टर कंडिशन देऊ शकतो आणि त्यानुसार आपण डेटा फिल्टर आउट करू शकतो. आता हे बऱ्याचशा वेळेस आपल्याला लागतात. म्हणजे जेव्हा आपण कधीही डॅशबोर्ड वगैरे क्रिएट करतो, जेव्हा रिअल टाईममध्ये, त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला अशी रिक्वायरमेंट येऊ शकते, की जिथे आपल्याला डेटा कोणत्यातरी एखाद्या कॉलमवरती फिल्टर आउट करायचा आहे. तर त्यावेळेस आपण हे करतो. आता मी तुम्हाला ह्या गोष्टी 3 गोष्टी लक्षात असू द्या. जेव्हा तुम्हाला कधी कोणी विचारलं, की व्हॉट इस रो कॉन्टेक्स्ट, व्हॉट इस क्वेरी कॉन्टेक्स्ट और व्हॉट इस अ फिल्टर कॉन्टेक्स्ट. बेसिकली फरक विचारतात रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्टचा. तर रो कॉन्टेक्स्ट म्हणायचं की कॅल्क्युलेटेड कॉलम्समध्ये रो वाईज परफॉर्म होतं कॅल्क्युलेशन्स आणि फिल्टर कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे जे काही मेजर्स आहे किंवा जे काही सम फंक्शन आहे, सम एक्स फंक्शन आहे, त्याला त्याच्यावरती आपण ॲडिशनल एक फिल्टर लावू शकतो. जसा की मी इथं हा फिल्टर लावलाय आणि त्यानुसार आपण हे फिल्टर यूज करतो. फिल्टर कॉन्टेक्स्टची गरज काय? तर बिझनेस नीड जी असेल, की ॲज पर बिझनेस नीड आपल्याला काही वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा आपल्याला डिस्प्ले करावा लागतो. त्यावेळेस आपल्याला फिल्टर कॉन्टेक्स्ट यूज करावं लागतात. आणि ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही कधीही आपल्याला फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट हे येणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या टॅब्युलर लेव्हलला काम करतात, त्यावेळेस तुम्हाला जसं सांगितलं, की मी इथे जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते रो कॉन्टेक्स्ट आहे हे. असे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावंच लागतात. असं नाही की आपले सगळे कॉलम्स रेडीमेड असतात. आता बाकीचे जसे असतात, आता हा रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केलेला आहे. मे बी ग्रॉस मार्जिन आहे, कॉस्ट कॅल्क्युलेट करायची प्रॉपर. डिस्काउंट असेल तर डिस्काउंट मायनस करून नेट प्रॉफिट किती आहे हे कॅल्क्युलेट करण्याचे जे कॉलम्स असतात, त्यावेळेस आपल्याला असे कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करावं लागतात. मग त्यावेळेस आपण हे रो कॉन्टेक्स्ट यूज करतो आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट जो आहे तो पर्टिक्युलर जो मेजर आहे इथे जे फिल्टर कॉन्टेक्स्ट आहे, जे काही ॲग्रीगेटेड व्हॅल्यू आहे, ती पर्टिक्युलर फॉर्म्युलाने आपण पर्टिक्युलर कंडिशननी आपण फिल्टर आउट करतो. त्यावेळेस आपल्याला फिल्टर कॉन्टेक्स्ट लागतात. तर याच्यात काही क्वेशन्स असतील तर विचारू शकतात. अदरवाईज म्हणजे ह्या गोष्टी समजल्या असतील नसतील, थोडंफार जरी समजलं तरी पुढे तुम्ही याचा थोडासा स्टडी करून मी जे काही डॉक्युमेंट पाठवले होते काल, त्याच्यात स्टडी करून थोडं अजून याला एक्सप्लोर करा. स्वतःहून ट्राय करा आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर हे झालं. आता याच्यात आपल्याला की फिल्टर कॉन्टेक्स्ट कसा यूज करायचा. आता बाकीचे अजून भरपूर फंक्शन्स आहे DAXमध्ये की कॅल्क्युलेट आहे, फिल्टर आहे, ऑल फंक्शन्स आहे. ते आता वन बाय वन आपल्याला बघायचे. आज आपण कॅल्क्युलेट फंक्शन बघणार आहोत. आता कॅल्क्युलेट फंक्शन बघण्यासाठी मी इथं एक ब्लँक पेज घेतो आणि साधारण लेट्स से की एक डेटचा कॉलम आहे मी इथं घेतो इथे. आणि इथे मला ही डेट नॉर्मल सिम सिंपल डेट घेतोय मी. जास्त काही डेट घेत नाही आणि याचा जो आहे तो फॉर्मॅट थोडंसं चेंज करतो मी, की आपल्याला काय करायचंय. हा जो फॉर्मॅट आहे, आता इथं बघत राहा. मी काय-काय करतोय, हे थोडेफार ऑप्शन्स तुम्ही ट्राय करू शकता. जर डेटचा फॉर्मॅट तुम्हाला चेंज करायचा आहे, तर कसं करणार? मग तुम्हाला इथं जो ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करता येतो. कोणत्याही पद्धतीचे जे डेटा असतात. आता डिपेंडिंग अपॉन द बिझनेस रिक्वायरमेंट वी कॅन डू धिस. म्हणजे आता इथं बघा डेट विथ टाईम स्टॅम्प आहे, ही शॉर्ट डेट आहे, लाँग डेट आहे. अशा पद्धतीचे आहे. लेट्स से मी आता ही सिलेक्ट करतोय. लाँग डेट सिलेक्ट केलेली. तर ती त्या हिशोबाने तशी डिस्प्ले होणार आहे इथे.
आणि याच्यात आपण आता अगेन्स्ट काय आपण एखादा रेव्हेन्यू, आता आपला हा रेव्हेन्यू कॉलम आहे ऑलरेडी, पण त्याच्याऐवजी आपला हा रेव्हेन्यू मेजर आहे तो आपण इथे घेतलेला आहे ऑलरेडी. तो आपण इथे याच्यात आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. तर हा ॲड करायचा, तर एक तर ॲडवर क्लिक करा तुम्ही, इथून इथून सिलेक्ट करा. हे पण तुम्हाला लवकर होतं हे. आणि इथं ॲड केल्यानंतर आता तुम्हाला डेट वाईज हा जो कॉलम आहे, डेट वाईज रेव्हेन्यू, तो इथे डिस्प्ले होणार आहे. तर रेव्हेन्यू मी इथे ॲड करतो. आता हा ऑटोमॅटिक व्हिज्युअल चेंज झालाय, परंतु इथं आपण ॲज अ टेबलर फॉर्मॅटमध्ये जर केला आणि हा रेव्हेन्यू जर आपण याच्यात जर बघितला, तर याचा जो फॉर्मॅट आहे आपण तो पण चेंज करू शकतो. लेट्स से की करन्सी आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. मग करन्सी वाईज तो डिस्प्ले होऊ शकतो. तर त्यासाठी इथं आपण एक करन्सी वाटलं तर आपण हे जे आहे कॉमा सेपरेटेड जे व्हॅल्यू आहेत ते आपण करू शकतो. याचे डेसिमल पॉइंट्स वगैरे ते आहे. ते आपण करू शकतो. इथं डेसिमल चेंज झाला फक्त. हा करन्सी व्हॅल्यूज ठेवायचा आहे मला. करन्सी ठेवायची आहे आणि लेट्स से करन्सी, मग कोणती करन्सी ठेवायची आहे ती पण आपण इथे मग वाटलं तर आपलं इंडियन जे आहे रुपीज करन्सी ती पण घेऊ शकतो. ती इथे आपली करन्सी कुठे आहे? हां, हिंदी इथे. तर ही करन्सी घेऊ शकतो आपण आणि त्यानंतर इथं आपल्याला असा हा डेटा व्यवस्थित डिस्प्ले होईल. डेसिमल पॉइंट 2 डेसिमल पॉइंट इथं घेतलेले. तर अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे. आता याच्यात आपल्याला कॅल्क्युलेट फंक्शन कसं यूज करायचं? तर लेट्स से आपल्याला असं फाइंड आउट करायचं असेल, की याच डेटच्या प्रिव्हियस इयरचा डेटा आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे. म्हणजे प्रिव्हियस इयरचा रेव्हेन्यू आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे. तर त्यासाठी आपण कसं करू शकतो? मग त्यासाठी एखादा न्यू मेजर आपण क्रिएट करू शकतो आणि हा जो रेव्हेन्यू आहे आपल्याला, मग आता आपण म्हणू शकतो की प्रिव्हियस इयर रेव्हेन्यू असं एखादा मेजर आपण क्रिएट करू शकतो आणि याच्यात आपण आता मग कॅल्क्युलेट फंक्शन यूज करू शकतो. आता कॅल्क्युलेट फंक्शन काय करतं? आता एवढं लक्षात घ्या, की आपण आता हे कॅल्क्युलेट फंक्शन जे म्हणतो, तर याच्यात तुम्हाला काही एक्सप्रेशन द्यायचे असतात. आता याचा जो सिंटॅक्स आहे बघा आता. हा एक्सप्रेशन आहे आणि त्याच्यानंतर फिल्टर 1 आणि कॉमा देऊन असे डॉट डॉट दिसत आहे. त्याचा अर्थ असा आहे की मल्टिपल फिल्टर कंडिशन आपण देऊ शकतो. जसं पाहिजे तसं. तर साधारणपणे आपल्याला जर याच्यात काही एक्सप्रेशन म्हणजे नेमकं काय असतात? एक्सप्रेशन म्हणजे कोणते एक्सप्रेशन? सम एक्स, एव्हरेज, काउंट, मॅक्स, मिनिमम असे कोणतेही जे फंक्शन एक्सप्रेशन आहे ते आपण देऊ शकतो. जे आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करायची, ज्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची, ते आपल्याला इथं द्यावं लागतं. मग आपण सम ऑफ इथं आपण रेव्हेन्यू म्हणू शकतो, जो सेल्सचा टेबलचा आहे किंवा ऑलरेडी आपण इथं हा एक मेजर क्रिएट केलेला आहे रेव्हेन्यू मेजरचा. तो पण आपण देऊ शकतो. इथं जो रेव्हेन्यू मेजरचा जो तो पण आपला काय आहे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. आता हे झालं एक्सप्रेशन. हे एक्सप्रेशन काय आहे, की सम व्हॅल्यू. सम काय आहे, की त्या पर्टिक्युलर सम एक्स आपण यूज करून रो वाईज पूर्ण रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केलेला आहे आणि आता कॉमा देऊन आपल्याला फिल्टर रो कंडिशन द्यायची. आता आपल्याला फिल्टर कंडिशन काय द्यायची, की प्रिव्हियस इयरचा म्हणजे आता ही 1 मे 2017 आहे. तर 1 मे 2016 ला काय रेव्हेन्यू आहे तो फाइंड आउट जर करायचा असेल, तर आपण काय म्हणतो, की सेम पिरियड लास्ट इयर एक म्हणून फंक्शन आहे. आता हे फंक्शन्स कसे आहे, ते डेटचे फंक्शन आपण पुढे अजून घेणार आहोत. पण सध्या असं लक्षात घ्या, की हा सेम पिरियड लास्ट इयर काय करतं, की पूर्ण जे मागचे जे डेट्स आहे अ, म्हणजे जी डेट असेल त्या डेटच्या प्रिव्हियस इयरची डेट ते कन्सिडर करतं. आणि मग त्याच्यात आपण एक पॅरामीटर देऊ शकतो, की जो डेट्स टेबलचा मधला जो आपण इथे डिस्प्ले केलाय तो देऊ शकतो आणि तो इथे आपण असा डिस्प्ले करू शकतो. आणि हा केल्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचंय. हा आपला प्रिव्हियस इयर रेव्हेन्यू इथं येईल. आता आपला हा कॅल्क्युलेट झालेलाच आहे. तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे. म्हणजे आता हा मेजर मी क्रिएट केलाय आणि याच्यात मी जर ॲड करायला गेलो, की इथं मला जो प्रिव्हियस इयर रेव्हेन्यू आहे, तो मी इथं ॲड करतोय. तर आता बघा इथं ॲड झालेला आहे. आता 2017 च्या अगोदर आता डेटा सेटमध्ये तो डेटा नसेल. परंतु जर आपण खाली स्क्रॉल केलं थोडंसं,
तर काही जो डेटा आहे 2018 वगैरे त्याच्यासाठी हा डेटा आहे व्यवस्थित. म्हणजे तुम्ही बघा की इथं जो आहे 2018च्या प्रिव्हियस म्हणजे 2018 19 ऑगस्टला 63.72 होता. तर त्याच्याच प्रिव्हियस इयरला म्हणजे 19 ऑगस्ट 2017ला 7.17 असा हा एक रेव्हेन्यू होता. आणि हे रेव्हेन्यू आपण असे कॅल्क्युलेट करतोय की जिथे आपल्याला प्रिव्हियस मग हे कशासाठी पाहिजे असतात? तर जेव्हा आपल्याला मॅनेजर लोकं जे असतात बिझनेसमध्ये किंवा जे बिझनेस स्टेक होल्डर्स असतात त्यांचं काय काम असतं, की कोणताही बिझनेस कसा परफॉर्म करतोय, म्हणजे ह्या वर्षी कसा परफॉर्म करतोय, मागच्या वर्षी कसा होता. तर अशा गोष्टी जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायच्या असतात, त्यावेळेस आपण हे फंक्शन्स यूज करू शकतो आणि अशा पद्धतीचा आपण हा डेटा डिस्प्ले करू शकतो. आता ह्या सर्व गोष्टी करताना एवढं लक्षात असू द्या, की आपला जो काही डेटा आहे, तो आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्यवस्थित डिस्प्ले करतोय, जेणेकरून जो बिझनेसचे लोकं आहेत त्यांना आपण व्यवस्थित इनसाइटफुल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. तर तो पर्पज आहे. म्हणजे ॲज अ डेटा अॅनलिस्ट म्हणून तुम्ही जेव्हा काम करशाल, जेव्हा तुम्हाला रिपोर्ट किंवा लेट्स से पॉवर बीआय डेव्हलपर म्हणून जरी काम करायचं असेल, तर ते तुम्हाला तुमचा पर्पज काय असला पाहिजे, की जो जो काही रॉ डेटा आहे, त्या रॉ डेटाला व्यवस्थित आपण तुम्ही कसं क्लीन करून, ट्रान्सफॉर्मेशन, प्रोसेसिंग वगैरे करून, वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करून, कसा तुम्ही तो डेटा व्यवस्थित डिस्प्ले करू शकतात आणि यासाठी तुम्हाला काही बिझनेसच्या गाईडलाईन असतात किंवा बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतातच, की ज्याच्यात तुम्हाला काय-काय डिस्प्ले करायचंय. मग त्यावेळेस आपल्याला ह्या सर्व गोष्टी लागतात. म्हणजे सम झालं, एव्हरेज झालं, मिनिमम झालं, मॅक्सिमम झालं, काउंट झालं, या सर्व फंक्शन्स आहे आणि त्यात आपण असे फिल्टर आउट करू शकतो. तर हे इथं कॅल्क्युलेट हे फंक्शन आहे, की जिथे आपल्याला सम एक्स त्यानंतर सेल्स इथं हे जे रेव्हेन्यू मेजर आहे हे केलेलं आहे आणि त्याच्यात हे कॅल्क्युलेट फंक्शन जेव्हा आपण करतो, तेव्हा हे रेव्हेन्यू मेजर म्हणजे काय आहे, की हे फंक्शन्स आहे. म्हणजे आता याच्यात जर तुम्ही बघितलं थोडंसं याला व्यवस्थित दिसण्यासाठी आपण काय करू शकतो ना, की याला अं, असं खाली करू शकतो, की जिथं आपल्याला व्यवस्थित हा सुटेबल दिसेल आणि तुम्ही जर पॉवर बीआयमध्ये जसं-जसं ॲडव्हान्समध्ये काम करशाल, तेव्हा तुम्हाला असं बरचसं हे ॲडव्हान्समध्ये अ, गोष्टी करावं लागणार आहे किंवा एक्सप्रेशन्स यूज करावं लागणार आहे. त्यासाठी हे कॅल्क्युलेट फंक्शन वगैरे जे आहे, ते खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस करायची. आता DAX खूप महत्त्वाचं आहे पॉवर बीआयमध्ये. तुम्हाला असं नाही म्हणता येणार, की मला DAX किंवा हे जे थोडंफार फॉर्म्युलेज वगैरे आहे, ते काही जमत नाही वगैरे किंवा मला त्यात इंटरेस्ट नाही, असं न म्हणता आपण जे काही गोष्टी आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा कसा जास्तीत जास्त उपयोग करायचा एक्सप्लेन म्हणजे आपलं डॅशबोर्ड वगैरे क्रिएट करण्यासाठी. त्यावेळेस आपल्याला हे सर्व फंक्शन्स माहिती पाहिजे आणि DAX असं एवढं काही अवघड नाही तसं पाहायला गेलं तर. आपण फक्त लक्ष घ्यायचं आहे, की आपल्याला नेमकी कॅल्क्युलेटेड कॉलम्न्स क्रिएट करायचे आहेत, की मेजर्स क्रिएट करायचे, की फिल्टर कसे अप्लाय करायचे. तर ह्या सर्व गोष्टी बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, की जिथं फिल्टर कॉन्टेक्स्ट काय आहे, रो कॉन्टेक्स्ट काय आहे. म्हणजे सुरुवात जरी तुम्हाला DAX सांगितलं, तर की DAXमध्ये तुम्हाला काय-काय माहिती असायला पाहिजे. तर DAXमध्ये शक्यतो ह्या गोष्टी असायला माहिती असायला पाहिजे. म्हणजे जे मी मेन पॉइंट सांगतोय, की फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट त्याच्यानंतर सम फंक्शन आणि एक्स फंक्शन, सम एक्स असतात, एव्हरेज एक्स असतात. असे जे फंक्शन्स असतात त्यांचा फरक सांगता आला पाहिजे. सम आणि सम एक्समध्ये काय फरक आहे? मग कॅल्क्युलेटेड कॉलम्स काय आहे? मेजर्स काय आहे? मग त्यानंतर हे जे फंक्शन्स आहे, कॅल्क्युलेट आहे. पुढे आपण बघणार आहोत ऑल फंक्शन आहे, फिल्टर फंक्शन आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत आणि त्यानंतर अजून काही फंक्शन्स आहे, की जसे की डेट रिलेटेड फंक्शन्स आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर साधारणपणे हे जे आहे ते हे सर्व तुम्ही आज प्रॅक्टिस करा. अं, आणि याच्यात उद्या मी काही 2-3 अजून कन्सेप्ट घेणार आहे. ज्या आपल्याला गरजेच्या आहे आणि त्यानंतर एक एक्सरसाइज दिली जाईल. त्याच्यात ती तुम्ही करायची. आता मी तुम्हाला काल एक एक्सरसाइज दिली होती. ज्याच्यात एक्सरसाइज दिली होती त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, की कशा पद्धतीने आपण काही फंक्शन्स जे आहे आतापर्यंत केलेले ते कसे यूज करू शकतो किंवा त्याची ते करताना तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या-चांगल्या गोष्टी समजल्या असतील. मग त्यासाठी मी तुम्हाला इथं हे जे आहे ते एक डेटा सेट दिला होता आणि त्या डेटा सेटवरती आपण आता एव्हरेज फंक्शन घेतलेलं नव्हतं, परंतु सम घेतलेलं होतं, सम एक्स घेतलेलं होतं. ते कसं करायचंय?
आता 1-2 जणांनी टाकले होते. माझ्या मते ओमकार आणि स्वप्नाने ते सोल्युशन्स टाकलेले. बाकीच्यांनी पण केले नसतील तर करा. प्रॅक्टिस करा महत्त्वाची आहे. तुम्हाला त्याच्यात यूज टू होशाल म्हणजे जे काही आहे ते कॅल्क्युलेशन्स किंवा DAXचे फॉर्म्युले. कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तुम्ही कितीही नुसतं थेरॉटिकल बघितलं, जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत नवीन-नवीन प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला कळत नाही, की नेमके काय अडचणी येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता सर्वसाधारणपणे हे जे क्वेशन्स होते, सिंपल होते. म्हणजे आता एव्हरेज प्राईस ऑफ ऑवर प्रॉडक्ट्स. मग एव्हरेज प्राईस काढायची होती, तर एक साधारण एव्हरेज फंक्शन आपण प्रॉडक्टची प्राईसची जी होती ती काढली होती. फक्त याच्यात काहीच नाही. सिंपल फंक्शन आहे. जे आपण त्याला नाव देऊन एव्हरेज प्रॉडक्ट प्राईस आणि मग एव्हरेज प्रॉडक्ट प्राईस जे आहे ते आपण इथे देत होतो. आता याच्यात व्हॉट इस द एव्हरेज प्रॉफिट फॉर आवर सोल्ड प्रॉडक्ट्स. सोल्ड प्रॉडक्ट्स म्हणजे जे विकले गेलेले आहे. मग त्याच्यासाठी काही हिंट दिल्या होत्या. की हे प्राईस इंटू प्रॉफिट मार्जिन वगैरे या गोष्टी यूज करायच्या आणि मग ॲव्हरेज एक्स हे फंक्शन आहे ते यूज करायचं होतं आणि इथं आता बघा प्रॉडक्टची प्राइस आणि प्रॉडक्टचं मार्जिन जे आहे ते 2 कॉलम यूज करायचे होते आणि त्याचं कॅल्क्युलेटेड कॉलम ॲज अ सेपरेट तुम्ही करू शकतात. एकतर कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतात किंवा मेजर क्रिएट करू शकतात. तर हे 2 मल्टिप्लिकेशन करायचं होतं. त्यानुसार त्याचं उत्तर येत होतं आणि इथं एक आहे टोटल क्वांटिटी तर सिंपल आहे. सम फंक्शन आपण यूज करू शकतो. तर आणि त्याच्यानंतर इथं अजून एक सम एक्स फंक्शन यूज करायचं होतं जिथं की आपल्याला सेल्स म्हणजे एका टेबलचे 2 कॉलम आहे आणि एक तिसऱ्या टेबलचा दुसऱ्या टेबलचा प्रॉडक्ट मार्जिन हा एक कॉलम आहे. म्हणजे रिलेटेड फंक्शन पण यूज केलं. तुम्ही याचं सेपरेट पण करू शकता, काही हरकत नाही. परंतु उत्तर हे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो होता त्याच्यात थोडंसं अजून ॲडव्हान्स होतं, की व्हॉट इज द एव्हरेज टॅक्स अमाउंट वी पे इन आवर सेल्स. मग एव्हरेज एक्स सेल्स सेल्स प्राइस क्वांटिटी आणि मग त्याच्यानंतर प्रोडक्टचं टॅक्स रेट. तर ह्या गोष्टी करायच्या होत्या. आता मी एक जे कोणी पाठवलंय हां, हे जे फाईल आहे ती माझ्या मते स्वप्नाने पाठवलेली आहे, की जे ज्याच माझ्या मते हे केलेलं आहे. तर आपण बघूया काय-काय केलेलं आहे. तर मेजर्स आहे. आता इथं बघा तुम्ही हे मेजर्स कुठे क्रिएट केले तर एव्हरेज ऑफ हे मेजर्स कुठे कोणत्या याच्यात आहे? हां, इथे क्रिएट केलेलं आहे. हं. ॲव्हरेज प्राईस. आता ॲव्हरेज प्रॉडक्ट प्राईस हे केलेली आहे इथे. आता इथे बघा ॲव्हरेज प्राईस पर प्रॉडक्ट घेतलेली आणि प्रॉडक्टची जी प्राईस आहे ती आलेली आहे. आता ही सॉरी हे जे आहे ही ॲव्हरेज प्राईस आहे आणि ही ॲव्हरेज ऑफ टोटल क्वांटिटी. फंक्शन्स हे कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट केलेलं आहे माझ्या मते. काय केलंय? सम ऑफ सेल्स क्वांटिटी यूज केलेलं आहे. त्यानंतर तर सिंपल आहे म्हणजे हे ट्राय करा. मी तुम्हाला आज सगळ्यांना पाठवतोय हे. हे तुम्ही ट्राय करा. आता मी याच्यात दाखवत का नाही, की मला तुम्हाला स्वतःहून ह्या गोष्टी ट्राय करा, की काय होतंय नेमकं. आता इथं ज्या गोष्टी केलेल्या आहे, या फक्त तुम्हाला ॲज अ कॉपी पेस्ट न करता साधारण ही प्रोसेस समजून घ्या, की नेमकं काय होतंय. आता यासाठी तुम्हाला रिलेटेड फंक्शन काय करतं, त्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते आणि एव्हरेज एक्स हे फंक्शन जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आज मी तुम्हाला फिल्टर कॉन्टेक्स्टचे एक्झाम्पल्स देणार आहेत. काही फिल्टर कॉन्टेक्स्ट कसं करायचं एक्सरसाइज तर ते करायचंय. त्यानुसार आपण त्या गोष्टी बघूयात. तर आजचं जे होतं, की आपल्याला बेसिकली फिल्टर कॉन्टेक्स्ट, क्वेरी कॉन्टेक्स्ट आणि रो कॉन्टेक्स्ट ह्या गोष्टी समजणं गरजेचं असतं. अजून एक पॉइंट सांगायचा इथं फिल्टर कॉन्टेक्स्टबद्दल, की फिल्टर कॉन्टेक्स्ट हे सर्वांच्या टॉपला असतात. रो कॉन्टेक्स्ट कसं असतं ना, टेबलमध्ये रो वाईज करतात. क्वेरी कॉन्टेक्स्टमध्ये पण ह्या व्हिज्युअलायझेशनच्या ह्याच्यात क्वेरी कॉन्टेक्स्टमध्ये असतात ते. परंतु फिल्टर कॉन्टेक्स्ट काय नाही, एंटायर टेबलवरती वर्क होतो किंवा त्याच्यात एंटायर टेबलवरती फिल्टर आउट करू शकतो. तर तसा तो सगळ्यांच्या टॉपला असतो फिल्टर कॉन्टेक्स्ट एवढं लक्षात असू द्या. म्हणजे जरी तुम्हाला विचारलं, की फिल्टर कॉन्टेक्स्ट आणि रो कॉन्टेक्स्ट म्हणजे नेमका फरक काय? तर रो कॉन्टेक्स्ट म्हणायचं, की इंटरनली जे काही फिजिकल कॉलम्स असतात टेबलमध्ये त्याच्यावरती वर्क होतं आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट व्हर्चुअली एंटायर टेबलवरती फिल्टर कंडिशन्स टाकू शकतो आणि त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन्स करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या तुम्हाला
समजणं गरजेचं आहे. आता याच्यात काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकतात.